आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. स्नोफॉल. डिनर नंतर गट्टू चिंकी आईच्या मोबाईलमध्ये आपले मनालीचे फोटोज पाहत होते. आठवतंय ना चिंकी, तिथे किती छान बर्फ पडत होता. हो गट्टू, आपण दोघं किती खेळलो होतो ना तिथे. किती मजा केली होती. चिंकी, हे फोटो बघून तर मला पुन्हा एकदा हिल स्टेशनला जायची इच्छा झालीये. चल जाऊन आईबाबांशी बोलूयात. मग दोघे धावतच ड्रॉइंग रूम मध्ये जातात आणि आईबाबांना म्हणतात, आई बाबा, आपण ह्यावेळेस हिवाळ्याच्या सुट्टीत कुठे जाणार आहे? बाबा, परत जाऊया ना मनालीला. मागच्या वेळेस तिथे किती मजा आली होती. अरे नाही बाळांनो, यावेळेला आपण सुट्टीला कुठे जाऊ शकत नाही. यावेळी ऑफिस मधून मला मोठी सुट्टी मिळणार नाही. मोठ्या मुश्किलीने 2 दिवस सुट्टी मिळू शकते. हो मुलांनो, ह्यावेळेस सुट्टीमध्ये आपण घरीच राहणार आहोत. आई बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकीचा चेहरा एकदम उतरतो. चिंकी, परत एकदा जाऊन आईबाबांशी बोलूया की आपल्याला फिरायला घेऊन जा म्हणून. नाही गट्टू, काहीच फायदा नाही. तू ऐकलास ना, बाबांना फक्त 2च दिवसांची सुट्टी आहे. मग 2 दिवसात कसं जाणार बरं कुठे? मग गट्टू चिंकी उदास होऊन आपल्या व्हॅकेशनचा होमवर्क करू लागतात. तेवढ्यात चिंकीची नजर टेबलवरच्या मॅगझिनवर जाते. त्यात मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, स्नो वर्ल्ड. अरे हे काय? आपल्या शहरामध्ये स्नोवर्ल्ड नावाचं एक इंडोर पार्क उघडलंय. मग त्यात काय? तिथे काय आहे चिंकी? तिथे पूर्ण हिल स्टेशन सारखं वातावरण असणार आहे आणि बर्फ सुद्धा पडणार आहे. आणि तिथे सगळ्या विंटर मधल्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा असणार आहे, जसं की आईस स्केटिंग आणि स्नोबोर्डिंग. ओ वाव, हे तू काय बोलतेस चिंकी? चल गट्टू, जाऊन हे आईला दाखवूया. मग दोघे धावतच किचन मध्ये जातात आणि आईला मॅगझिन दाखवतात. अरे वा मुलांनो, खरंच हा छान इंडोर पार्क उघडलाय आणि हा तर आपल्या शहरातही आहे. ओ, तर आई, तू आणि बाबा आम्हाला तिथे घेऊन जाणार? हो आई, प्लीज प्लीज प्लीज. हो हो नक्की. आणि हे घराजवळही आहे, तर इथे जायला काहीच अडचण नाही. आपण नक्की जाऊयात. संध्याकाळी बाबा आल्यावर बोलूया त्यांच्याशी, ठीक आहे? ये युपी. संध्याकाळी बाबा घरी आल्यावर गट्टू चिंकी आणि आई बाबांना स्नो वर्ल्ड जाण्यासाठी मनवतात आणि दुसऱ्या दिवशी सगळं कुटुंब तयार होऊन स्नो वर्ल्डला जाण्यासाठी निघतं. गट्टू चिंकी आईबाबांसोबत स्नो वर्ल्डच्या गेटवर उभे होते. बाबा तिकीट्स घ्यायला गेले होते. वाव, हा तर किती मोठा आहे. हो, हा जर बाहेरून इतका मोठा असेल तर आतून केवढा मोठा असेल. आई आई, मी आईस स्केटिंग सुद्धा करणार आहे. हो आई, मी पण. हो हो, का नाही मुलांनो, नक्की. तुम्ही दोघे खूप एन्जॉय करा, म्हणूनच तर आपण इथे आलोय. चला, मी तिकीट घेऊन आलोय. चला आतमध्ये. आणि हे घ्या सगळ्यांसाठी वॉर्म जॅकेट्स आणि हँड ग्लोव्स. हे घालूनच आत जायचं आहे. सगळेजण आतमध्ये जातात. आतलं वातावरण बघून गट्टू चिंकी सोबतच आई बाबा सुद्धा ते बघून आश्चर्यचकित होतात. प्रत्येक कोपरा स्नोने झाकलेला होता आणि टेम्परेचरही असं होतं की जसं कुठलं तरी हिल स्टेशनचं असतं. सतत हलका हलका स्नोफॉल होत होता. लोक वेगवेगळ्या स्नो ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करत होते. ओहो, हे तर असं वाटतंय की आपण परत एकदा मनालीला आलोय. आणि हा बर्फ पण किती मस्त पडतोय ना. चुकतोयस तू. आपण मनालीला नाही आलोय. मनालीला पांडा नव्हता, पण इथे बघ, तिथे एक पांडा सुद्धा आहे. चिंकी एका दूरवर बसलेल्या बेंचवरच्या पांडाच्या सॉफ्ट टॉयज कडे इशारा करते, जो अगदी खऱ्या पांडासारखा दिसत होता. आई, माझा त्या पांडा सोबत फोटो घे ना. हो हो, मी सुद्धा येणार फोटो मध्ये. हो हो मुलांनो, चला स्माइल करा. चीज चीज. चला मुलांनो, आता आईस स्केटिंग करू. चिंकी, तुला तर आईस स्केटिंग नीट येते, पण गट्टू, तू नीट कर, पडू नको. बघितलं गट्टू, बाबांच्या लक्षात आहे की मनालीला स्केटिंग करताना तू किती वेळेस पडला होता. अगं, पण मी आज नाही पडणार चिंकी, पक्का. ठीक आहे गट्टू, ऑल द बेस्ट. मग गट्टू चिंकी आणि बाबा सोबत आईस स्केटिंग करतात आणि आई त्यांचा व्हिडिओ बनवते. ये, किती मजा येते. वाव, सावकाश मुलांनो, सावकाश. असंच गट्टू चिंकी आणि आईबाबा मिळून भरपूर असे गेम्स खेळतात. मुलांनो, तुम्हाला भूक नाही ना लागली अजून?
एवढी मस्ती केलीये. होय. आज मलाही खूप भूक लागलीये. चला मग आपल्या इग्लू मध्ये जाऊया एका मस्त जेवणासाठी. इग्लू तर बर्फाच्या घराला म्हणतात ना आई? हो गट्टू. वाव, आपण बर्फाच्या घरात जेवण करणार? किती मजा येईल. चल चिंकी, लवकर जाऊया आपण. सगळे एका छोट्या क्यूटशा इग्लू मध्ये जाऊन बसतात. या, इथे तर किती थंडी आई. नाही, इथे तर खूप मजा येते. तुमच्या दोघांचा आनंद बघून आम्हालाही खूप आनंद होतोय मुलांनो. चला सांगा, काय खायचंय तुम्हाला? आई बाबा, आठवतंय आपण डोंगरावरच्या स्पेशल नूडल्स खाल्ल्या होत्या? अरे हो, गरम गरम व्हेजिटेबल नूडल्स खाल्ले होते. मग तेच मागवूया ना बाबा. ठीक आहे चिंकी. आणि तू काय खाणार गट्टू? ओ, मी आईस्क्रीम खाणार आहे बाबा. काय? नाही, अजिबात आईस्क्रीम मिळणार नाही. एवढ्या थंडीत कोणी आईस्क्रीम खातं? मी तर मज्जा करत होत आई. मी तर खाणार चीज केक. ठीक आहे, डन. थांबा, मी आता ऑर्डर करतो. मग बाबा इग्लू मध्ये लागलेली एक बेल वाजवतात आणि ऑर्डर घ्यायला एक लेडी येते. थोड्या वेळात जेवणही येतं. हे जेवण तर खूप मस्त आहे. हो, एकदम मनालीच्या नूडल्स सारखं. नाही, त्यापेक्षा मस्त आहे. आरामात खा मुलांनो, तुमचं जेवण एन्जॉय करा. जेवण झाल्यानंतर घरी जाण्यासाठी सगळेजण एक्झिटच्या दिशेला येतात आणि तिथे खूप सारं स्नो वर्ल्ड स्टेशनरीचं सामान ठेवलं होतं. बाबा, मला स्नोफॉलची पेन्सिल घेऊन द्या. मी बंटीला गिफ्ट देईन. आणि बाबा, मला स्नो वर्ल्डची डायरी हवी आहे. मी गुड्डीला देईन. ठीक आहे मुलांनो, जा लवकर आणि पटकन सिलेक्ट करा. मग गट्टू चिंकी धावत जातात आणि आपले लाडके गिफ्ट्स पसंत करतात. थँक्यू बाबा. आता तरी खुश ना दोघं? गट्टू चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात, खूप खुश आई. अशा प्रकारे त्यांची स्नो वर्ल्डची व्हिजिट आनंदाने संपते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.